नमस्कार, मी रुपाली. ॲक्च्युली आजच मला समजलं, की माझ्या घरातल्या वस्तू नेमकी कुठे गायब होत आहे. चला ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर मी आज आले आरवला पोलिओ देण्यासाठी. इथे जवळच आमच्या गणपती मंदिरामध्ये पोलिओ ठेवला होता. तर मी तिथं त्याला पोलिओ देण्यासाठी आले होते. तर आरव या सगळ्यांना बघून खूप घाबरला आणि रडायला लागला. आता पोलिओ कसा देणार? तिथं गेल्यानंतर त्या दादांना मी रिक्वेस्ट केली, की "दादा मी माझ्या हाताने पोलिओ देऊ का?" तर ते म्हणाले, "ठीक आहे." तर मी माझ्या हातानेच त्याला पोलिओ दिला. कसं असतं नाही का आईचं, बाळ रडताना तिला बघवत नसतं म्हणून सगळं काही तिलाच करायचं असतं आपल्या बाळाला. आत्ता ह्या एवढ्याशा जीवाला एवढंच वाटते की आईने मला काहीतरी केलंय, त्यामुळे तो खूप रडत होता. घरी जाताना मात्र तो शांतच बसत नव्हता. सारखा मागे वळून बघत होता त्या मंदिराकडे आणि आईने मला इथं नेऊन काय केलंय हे त्याच्या मनात नक्कीच काहीतरी चालू असणार आहे. तो शांत बसत नव्हता म्हणून मी त्याला कडेवर उचलून घेतलं. तेव्हा तो कुठेतरी शांत बसला आणि आम्ही घरी गेलो. घरी आल्यावर दादा त्याचा होमवर्क करत होता. इकडे आरव मात्र सारखी त्याची नोटबुक ओढत होता. तो आधीच खूप रडला होता म्हणून त्याला जास्त रडवायला नको म्हणून दादाने त्याला त्याची नोटबुक दिली. इकडं आरव मात्र त्या नोटबुकचे त्याने असे हाल केले ना ते बघून दादाने पुन्हा ती ते नोटबुक त्याची त्याला घेऊन घेतली. आरव पुन्हा दादाकडे गेला आणि दादाकडे मागायला लागला आणि दादाने स्केल दिली त्याला, पण आरवला मात्र इरेजर हवं होतं. आणि गंमत बघा कशी त्याची, आजकालची मुलं पण ना इतकी हुशार ना, त्याने त्याचं डोकं लावून स्केलने इरेझर त्याच्याकडे ओढलं आणि ते घेऊन तो असा पळून गेला. जसं त्याला खूप काहीतरी भेटलंय आणि ते घेऊन तो खेळत बसला. तुम्ही पण माझ्यासारखं आई असाल ना, तर तुम्हाला नक्कीच माहीत असतं, की एका आईची काय कंडिशन होत असणार आहे मुलं सांभाळता-सांभाळता. कारण तिचा दिवस ना फक्त ह्या 2 मुलांमागे मागे त्यांचा गोंधळ ऐकतच फिरावं लागतं आणि त्यातच तिचा दिवस संपून जातो. आर्यनला इरेझरची गरज पडली म्हणून इरेझर तो मागायला लागला. पण बघतो तर काय आरवच्या हातात इरेझरच नव्हतं. त्याने आणि आरव उभा होता गॅलरीमध्ये. तर आर्यनने बघितलं, आर्यनच्या लक्षात आलं, की आरवने नक्कीच इरेझर खाली फेकलं असणार आहे आणि त्याने खरंच खाली फेकलं होतं. आणि ज्यावेळेस दादा त्याला ओरडत होता ना, त्यावेळेस तो असा काहीसा वागत होता, की जसं त्याने काही केलंच नाही. मग तेव्हा आमच्या लक्षात आलं, की आमच्या घरातल्या वस्तू नक्की कुठे गायब होत आहे, की ते आरवने खाली फेकलं आहे. चला तर आमच्या अशाच करामध्ये चालू राहणार आहे. जर तुम्हाला जर आमचा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. चला भेटूया. बाय बाय.